आजच्या या लातूर बंजारा समाजाकडून हे असंच आता अजून पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र सरकारला आमचा बंजारा समाज जो मूळ आमचे काही पुरावे असून या समाज जो आदिवासी अनुसूचित जनजाती समाज म्हणून आहे याला मूळतः पुन्हा या गोरगरीब समाजाला न्याय द्यावा हीच विनंती या लातूर बंजारा समाजाकडून मागण्यात आलेली आहे व येणाऱ्या 5 ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे पोहरा देवीला येणार आहेत। तेव्हा सुद्धा आमचे बंजारा समाजाचे नेते माननीय संजय भाऊजी राठोड साहेब महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री यांच्या नेतृत्वात व यांच्या आयोजनावर जो 5 तारखेला नरेंद्र मोदीजी येणार आहेत तेव्हा सुद्धा बंजारा समाजाची महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारत देशात बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणावे हे निवेदन तिथे देणार आहे। समाजाला काय आव्हान करणार? समाजाला आव्हान आम्ही हेच करू की जोपर्यंत समाजाच्या मागणीसाठी आपल्याला या सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करत राहावे। लातूर जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने महामोर्चाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। लातूर जिल्ह्यातील तरुण बंजारा बांधव महिला आज मोठ्या संख्येने 10 ते 15 हजार बंजारा बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि एसटी प्रवर्गाची आमची ही जुनी मागणी आहे। ती मागणी आम्ही सातत्याने शासन दरबारी मांडत आहोत पण शासनाने या गोष्टीचा कधी लक्ष दिलेलं नाहीये। अनेक समाजाला अनेक सवलती देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे पण आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणून आमची शासनाला विनंती राहणार आहे की येत्या महिनाभरामध्ये राज्यामध्ये निवडणुका होऊ घातणार आहेत। त्या निवडणुकीपूर्वी आमची ही जुनी मागणी जे एसटी प्रवर्गाची आहे ती शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि इतर समाजाला जे काही राज्यामध्ये आरक्षणाचा जो विडा उचललेला आहे त्याप्रमाणे शासनाने आमच्या एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी निर्णय घ्यावा आणि हे घेतल्यास शासनाचेही आभार आम्ही मानू। सर शासन जर या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करत असेल तर शासनाच्या विरोधामध्ये आम्ही पुढच्या काळामध्ये हे लढा उभा करणार आहोत। हे लढा लातूर पासून आम्ही सुरुवात केली आहे। मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही हा लढा पोहोचू आणि पुढच्या काळामध्ये मराठवाडाच नाही तर महाराष्ट्राच्या मुंबईपर्यंत आम्ही हा लढा नेऊ आणि आझाद मैदानामध्ये आज जसं आमचे बंजारा बांधव सकल बंजारा बांधव लातूर येथील जसं मोर्चा या ठिकाणी काढला तसाच महामोर्चा आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावरती 2 ते 2.5 लाख लोकांचा मोर्चा आम्ही पुढच्या भविष्य काळामध्ये काढू आणि शासन जर या सगळ्या गोष्टीचा विचार करून या निवडणुकीपूर्वी आम्हाला काही आश्वासन देऊन आमचं आरक्षण दिला तर शासनाचे आम्ही आभार मानू। जर शासन याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्या निवडणुकीमध्ये आम्ही तमाम बंजारा बांधवाला आवाहन करू, निवडणुकीमध्ये त्यांना बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय आम्ही घेऊ।